मी बसवेश्वरांचा धर्म आहे. तथागतांची शांतता मी बसवेश्वरांचा धर्म आहे. नामदेवांची गाथा मी ज्ञानेश्वरीचा मर्म आहे. तथागतांची शांतता मी बसवेश्वरांचा धर्म आहे. नामदेवांची गाथा मी ज्ञानेश्वरीचा मर्म आहे. महानुभव मी चक्रधरांचा, तुकोबांचा विद्रोह आहे. कबीरांचा दोहा मी रामदासांची मानवता आहे. जिजाऊंचे संस्कार मी शुभाची तलवार आहे. जिजाऊंचे संस्कार मी शुभाची तलवार आहे. त्या औरंग्याला न झुकणारे मी शंभू जीवनाचे सार आहे. त्या औरंग्याला न झुकणारे मी शंभू जीवनाचे सार आहे. जिजाऊंचे संस्कार मी शुभाची तलवार आहे. विवेकानंदांचे हिंदुत्व मी, विवेकानंदांचे हिंदुत्व मी भगतसिंगांचा त्याग आहे. वर्षानुवर्ष दबलेला मी व्यवस्था विरोधी राग आहे. वर्षानुवर्ष दबलेला मी व्यवस्था विरोधी राग आहे. मी आरक्षण शाहूंचे, मी आरक्षण शाहूंचे माहिल्लेचा मल्हार आहे. फुलेंच्या स्त्री शिक्षणासाठी मी सावित्री कर्तबगार आहे. फुलेंच्या स्त्री शिक्षणासाठी मी सावित्री कर्तबगार आहे. बाबासाहेबांची समता मी, बाबासाहेबांची समता मी तुकड्याची ग्रामगीता आहे. गाडगे बाबांची स्वच्छता मी आणि साठेंचा शाहिरी मान आहे. गाडगे बाबांची स्वच्छता मी आणि साठेंचा शाहिरी मान आहे. जिजाऊंचे संस्कार मी शुभाची तलवार आहे. त्या औरंग्याला न झुकणारे मी शंभू जीवनाचे सार आहे. या व्यवस्थेच्या विकृतीवर, या व्यवस्थेच्या विकृतीवर मी विचारांचा प्रहार आहे. जिजाऊंचे संस्कार मी शुभाची तलवार आहे. औरंग्याला न झुकणारे मी शंभू जीवनाचे सार आहे. अशा माझ्या या कवितेच्या माध्यमातून या मानव जातीसाठी ज्या महामानवांनी, ज्या संतांनी आपल्या हाडाचं काढ केलं आणि रक्ताचं पाणी केलं, अशा या सर्व महामानवांना मी प्रथमतः नतमस्तक होते. या भारत मातेच्या चरणी वंदन करते, न्याय देवतेच्या चरणी वंदन करते आणि या ठिकाणी मी माझ्या मनोगताला सुरुवात करते. तुम्हा सर्वांना, सोनारी गावातील सर्व ग्रामस्थांना आणि माझा कार्यक्रम ऐकण्यासाठी आलेल्या पंचक्रोशीतील सर्व मंडळींना छत्रपती शिवाजी महाराजांच्या 392व्या जयंती उत्सवाच्या शुभेच्छा देते. ॲडव्होकेट मुक्ताई पवार यांच्या माध्यमातून तुम्हाला छत्रपती शिवरायांच्या जयंती उत्सवाच्या अनेक अनेक शुभेच्छा देते. आज भोकर तालुक्यातील सोनारी गावामध्ये हा सुंदर देखणा सोहळा आयोजित केला आहे आणि या सोहळ्याचं सुंदर देखणं असं आयोजन करणारे तुमच्या गावातील तरुण ॲडव्होकेट भानू पाटील सोनारीकर, राजेश्वर पोगरे, रामेश्वर वाघाळे, श्याम पाटील, अक्षय शिंदे सर्वजण आहेत का इथं? शिवाजी करखेले, बाळू नवबोटे, रवी पवार, धम्मपाल तोडे, माधव राजारपल्ले आणि मारुती बडगे यापैकी कार्यक्रमाचे जयंती मंडळाचे अध्यक्ष आणि सचिव सर्व हे जे तरुण आहेत, ह्या तरुणांसाठी पहिल्यांदा कडकडीत टाळ्या झाल्या पाहिजे. मित्रांनो, कुठलाही कार्यक्रम घ्यायचा थोडा इको कमी करा, विनंती आहे. थोडा इको कमी करा, कमीच राहू द्या थोडा. ओके, आवाज पोहोचतोय सगळ्यांना? थोडा कमीच घ्या, थोडा चिरका आवाज येतोय. ओके, आहे व्यवस्थित तुमच्यासाठी? तुम्ही सांगा त्यांना कसा, बरोबर आहे का? ठीक आहे, त्यांच्या म्हणण्यानुसार करा बरं. ओके, तुमच्या गावातील ह्या तरुण मंडळींना असा हा सुंदर देखणा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे. या मुलांसाठी, या मुलांचं कौतुक करणं हे आपलंच आद्य कर्तव्य आहे. म्हणून पुन्हा एकदा या तरुण मंडळींसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव आपण साजरा करतो, परंतु या ठिकाणी बोलत असताना मी तुम्हाला सांगू इच्छिते की शिवाजी महाराज हे एक राजा होते, हे एक छत्रपती होते. त्याही अगोदर छत्रपती शिवाजी महाराज हे तुमच्या आमच्यासारखे सर्वसामान्य एक माणूस होते. हे मला तुम्हाला पहिल्यांदा सांगायचंय. शिवाजी महाराजांचा जन्म व्हायचा होता, परंतु तत्कालीन काळातील परिस्थिती कशी होती, कशा प्रकारची होती आणि शिवाजी महाराजांची जयंती साजरी का करावी, कशासाठी करावी, याही पुढे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचं धर्मनिरपेक्षतेचं धोरण, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगी असणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या रयतेच्या कल्याणासाठी, जगाच्या उद्धारासाठी केलेलं कार्य मी थोडक्यात तुमच्या समोर सांगणार आहे. मित्रांनो, शिवाजी महाराजांचा जन्म व्हायचा होता, परंतु जिजाऊ मासाहेबांचा जन्म झाला होता 12 जानेवारी 1598 आणि जिजाऊंचा जन्म झाला होता. तो काळ होता कसा, ती परिस्थिती होती कशी, अतिशय अन्याय अत्याचार. जिजाऊंचे वडील लखुजीराव जाधव कुण्या तरी परकीय सत्तेचा सरदारकी म्हणून
त्यांची चाकरी करायचे. मोगलशाही, कुतुबशाही, बिदरशाही, निजामशाही, आदिलशाही अशा अनेक परकीय सत्ता या भारतामध्ये, या हिंदुस्थानाच्या छाताळावरती थया थया नाचू लागल्या होत्या. येथील रयतेच्या जीवनामध्ये त्यांनी अन्याय आणि अहंकार माजवला होता. येथील लेकीबाळी सुरक्षित नव्हत्या. आमच्या हिंदुस्थानातील शेतकरी सुखी नव्हते. येथील सर्वसामान्य रयत अतिशय अन्यायामध्ये खितपत पडली होती. स्वातंत्र्य काय असतं, स्वातंत्र्याची मजा काय असते, स्वातंत्र्याची धग आणि रग येथील सर्वसामान्य रयतेला माहीत नव्हती. अशा या परिस्थितीमध्ये जिजाऊ वाढू लागल्या होत्या. जिजाऊंवर संस्कार होऊ लागले होते. आणि त्या विदर्भामधल्या सिंदखेड राजा, बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा या ठिकाणी जिजाऊंचा जन्म म्हाळसा राणी साहेब आणि लखुजीराव जाधव यांच्या पोटी झाला. जिजाऊंचे वडील सरदार असल्यामुळं दरबारामध्ये बसणे आणि अनेक राजकीय घडामोडी घटना लक्षामध्ये घेणं हे जिजाऊंचं दररोजचं दैनंदिन काम चालू होतं. जिजाऊ एका सरदाराची मुलगी, म्हणजे 4 मुलानंतर झालेली मुलगी, सर्वात लाडकी मुलगी. जिजाऊंना शस्त्राचं शिक्षण दिलं जाऊ लागलं होतं. तलवार कशी चालवायची, घोड्यावर कसं बसायचं, भाला कसा फेकायचा, हातामध्ये दांडपट्टा कसा धरायचा, याचं प्रशिक्षण जिजाऊंना देऊ लागलं होतं. म्हणजे याही पलीकडे जाऊन जिजाऊ मासाहेबांना शस्त्रासहित शास्त्राचं प्रशिक्षण दिलं जाऊ लागलं होतं. जिजाऊ मासाहेब महाभारत वाचू लागल्या होत्या, रामायण वाचू लागल्या होत्या. हिंदुस्थानामध्ये घडलेलं शिवभारत म्हणजे महादेवाचं जो कोणता इतिहास आहे, महादेवांच्या ज्या कोणत्याही दैविक वैदिक शक्ती आहेत, या शक्ती ग्रंथाच्या माध्यमातून समजून घेऊ लागल्या होत्या. जिजाऊ मासाहेबांनी ज्ञानेश्वर वाचले होते. तुकोबाराय देखील जिजाऊ मासाहेब तत्कालीन काळामध्ये वाचू लागल्या होत्या. कारण तुकोबाराय आणि जिजाऊ ह्या समकालीन आहेत. त्याही पुढे जाऊन जिजाऊ मासाहेबांनी तथागत गौतम बुद्ध समजून घेतले होते, महात्मा बसवेश्वर समजून घेतले होते. जिजाऊ मासाहेबांनी अनेक संतांचं साहित्य वाचलं होतं, अभ्यासलं होतं. आणि त्याही पुढे जाऊन जिजाऊ मासाहेबांच्या इतिहासावर थोडक्यात प्रकाश टाकत असताना तुम्हाला मला सांगावंसं वाटते, त्या विदर्भामध्ये असणाऱ्या जिजाऊ मासाहेबांचा विवाह झाला मराठवाड्यातील वेरूळ येथे, म्हणजे भोसले घराण्यामध्ये. वेरूळ येथे राहणाऱ्या भोसले घराण्यात जिजाऊंचा विवाह झाला. विदर्भातली कन्या मराठवाड्यामध्ये आली आणि मराठवाड्यामध्ये आल्यानंतर जिजाऊ आपल्या वडिलांकडे असताना, आपल्या माहेरी असताना पाहतात, अरे आपले वडील फार मोठे सरदार आहेत, वडिलांच्या तलवारीमध्ये ताकद आहे, मनगटामध्ये ताकद आहे, परंतु आपले वडील कुण्यातरी परकीय आणि जुलमी सत्तेची चाकरी करतात, याची खंत जिजाऊंच्या मनामध्ये फार खोलवर बसलेली होती. जिजाऊंचा विवाह झाला आणि जिजाऊ भोसले घराण्यामध्ये आल्या. आणि त्यावेळी जिजाऊ बघतात तर आपल्या माहेरची कुणाची तरी चाकरी करतात, त्याच प्रकारे आपल्या सासरची म्हणजे भोसले घराण्यातील शहाजीराजे भोसले, जिजाऊंचे पती, हे देखील कुणाची तरी चाकरीच करतात. शहाजीराजे पराक्रमी, शहाजीराजांच्याही तलवारीमध्ये ताकद आहे, मनगटामध्ये ताकद आहे, प्रचंड असं शौर्य आहे. बुद्धिमान असणारे शहाजीराजे देखील कुणाची तरी चाकरी करतात, याची खंत जिजाऊ मासाहेबांना वाटली. आणि पुढे जे प्रकरण घडलं, जिजाऊ मासाहेबांचे 4 भाऊ आणि जन्मदाते वडील यांना या अन्यायी सत्तेनं नेस्तनाबूत केलं, आयुष्यामधून उठवलं, संपवलं. आणि याचं दुःख जिजाऊंना होतं. जिजाऊ मासाहेबांच्या सासरचे म्हणजे त्यांचे दीर, त्यांचे भया आणि शहाजीराजे यांच्यावर देखील दुश्मनी त्या जुलमी सत्तेनं स्वीकारली, दुश्मनी तयार केली. आणि त्यावेळी जिजाऊ मासाहेबांनी पाहिलं की या परकीय सत्तेमुळे, या अन्यायी सत्तेमुळे माझ्या माहेरचे मारले गेले, माझ्या सासरचे मारले गेले. आता मला काय करायचंय, तर मला स्वराज्य निर्माण करायचंय. मित्रांनो, एक गोष्ट सांगावीशी वाटते, कुठलीही गोष्ट तयार होत असताना ती गोष्ट 3 वेळी तयार होत असते, ती गोष्ट 3 वेळी प्रत्यक्षात उतरत असते. पहिली गोष्ट म्हणजे ती गोष्ट निर्माण करणाऱ्याच्या विचारामध्ये ती गोष्ट पहिल्यांदा जन्माला येते. दुसरी वेळेस म्हणजे ती गोष्ट ज्यावेळी तो व्यक्ती एखाद्या व्यक्तीवर लादतो त्यावेळी दुसऱ्यांदा. आणि तिसरी वेळेस म्हणजे प्रत्यक्षात ती गोष्ट निर्माण होते. अगदी त्याचप्रमाणे स्वराज्य हे 3 वेळा जन्माला आलं. पहिल्यांदा जिजाऊंच्या डोक्यामध्ये, दुसऱ्यांदा शिवरायांच्या कार्यामध्ये आणि तिसऱ्यांदा आज 392 वर्ष उलटून गेल्यानेही आपण शिवरायांचा नामघोष करतो. हे शिवरायांचं स्वराज्य 3 वेळा निर्माण झालं. जिजाऊंनी ठरवलं की आता आपल्याला स्वराज्य निर्माण करायचंय. आणि ही गोष्ट जिजाऊंनी शहाजीराजांना बोलून दाखवली आणि शहाजीराजांना पटली देखील. आणि दोघांनी संकल्प केला की आता या अन्यायी सत्तेला उलटून टाकणारं स्वराज्य निर्माण झालं पाहिजे. आणि त्या दिशेनं वाटचाल होऊ लागली होती. मित्रांनो, जिजाऊ मासाहेबांना पहिला पुत्र झाला थोरले संभाजीराजे हे शहाजीराजांसोबत कर्नाटकामध्ये गेले. कर्नाटकामध्ये शहाजीराजांसोबत कुणाची तरी चाकरी करू लागले होते. 4000, 5000, 7000 मनसबदारी करून तिकडे सरदार म्हणून थोरले संभाजीराजे
वाढू लागले होते, मोठे होऊ लागले होते. परंतु ज्यावेळी शहाजीराजे हे स्वारीवरून परत आले, आदिलशाही, मोगलशाही, कुतुबशाही अशा अनेक या शाह्यांच्या ज्या पातशाह्या होत्या, या शाह्यांची सरदारकी करणं हे तत्कालीन काळातील मोठमोठ्या बलाढ्य सरदारांचं काम होतं. यांना स्वातंत्र्य काय आहे याची जाणीव नव्हती आणि नसावी देखील. आणि जाणीव असेल तरी या बलाढ्य शाह्यांच्या पुढे आपले सरदार टिकायचे नाही, कारण येथील असणाऱ्या हिंदुस्थानातील रयतेमध्ये एकी नव्हती. हे आपलं दुर्भाग्य म्हणावे लागेल. त्यावेळी शहाजीराजे गडावरती परत आले. परत आल्यानंतर त्या काळामध्ये जिजाऊ मासाहेब होत्या शिवनेरी किल्ल्यावर, आणि शिवनेरी किल्ल्यावर असताना शहाजीराजे महालामध्ये इकडं तिकडं रेंगाळत आहेत. आणि रेंगाळत असताना जिजाऊ मासाहेब आसनावरती पहुडलेले आहेत. शहाजीराजे जिजाऊ मासाहेबांचं निरीक्षण करतात, त्यांच्या चेहऱ्याकडे पाहतात. जिजाऊंची अंगकांती उजळली होती, चेहरा पिवळासार दिसू लागला होता, शरीर भरलेलं भरदस्त वाटू लागलं होतं. आणि याचं दुसरं तिसरं काहीच कारण नव्हतं मित्रांनो. जिजाऊ मासाहेबांच्या पोटामध्ये स्वराज्याचं दुसरं बीज म्हणजे स्वराज्याचं बीज वाढू लागलं होतं. जिजाऊ मासाहेबांना दिवस गेले होते, 6 महिन्याचं बाळ जिजाऊ मासाहेबांच्या पोटामध्ये वाढलं होतं. शहाजीराजे सांगू लागले होते की जिजाऊ, राणीसाहेब अशी ही तुमची अवघडलेली परिस्थिती आहे, आणि आम्हाला कुणाचं तरी आदिलशहाचं, मुघलशहाचं, आम्ही ज्यांची कोणाची चाकरी करतो त्यांचं जर पत्र आलं तर आम्हाला स्वारीवर जावं लागणार. आणि आपले दुश्मन तर भरपूर आहेत. आपण जर मोगलशाहीची चाकरी केली तर आदिलशहा आपल्यावर आक्रमण करणार, कुतुबशहा करणार, निजामशहा करणार, कोणी आक्रमण करणार? आपले दुश्मन आणि आपल्यावर आक्रमण करणारे अनेक लोक आहेत, अनेक सैन्य आहेत. म्हणून तुमची ही अवघडलेली परिस्थिती आहे. तुमच्या पोटामध्ये 6 महिन्याचं बाळ वाढते आहे, आणि अशा या अवघडलेल्या परिस्थितीमध्ये तुम्हाला सोडून आम्ही स्वारीवर जाणं आम्हाला काही बरोबर वाटत नाही. मित्रांनो, जिजाऊ मासाहेब काय कच्च्या नव्हत्या. जिजाऊ मासाहेब भयंकर प्रचंड अशा पराक्रमी होत्या. जिजाऊ मासाहेबांची विचार सरणी ही प्रचंड विज्ञानवादी होती. जिजाऊ मासाहेब कणकर होत्या मनानं, शरीरानं आणि स्वभावानं देखील. त्यावेळी जिजाऊ सांगू लागल्या होत्या की राजा आमची तुम्ही तिळभरही काळजी करू नका. आम्ही ज्यावेळी या शिवनेरीच्या गडावर राहतो, त्यावेळी हा शिवनेरीचा गड आम्हाला पराक्रमाचा, शौर्याचा, धैर्याचा आरंभबिंदू वाटतो. की राजा, आम्ही ज्यावेळी सकाळचा सूर्योदय होतो तेव्हा या शिवनेरीच्या प्रांगणामध्ये जातो, आणि त्यावेळी तो उगवणारा तांबडा भडक सूर्याचा तेजोगोल आम्हाला सांगतो की एक ना एक दिवस मी तुझ्या अंगणामध्ये खेळायला, बागडायला येणार आहे. की राजा, तुम्ही आमची काळजी करू नका. की राजा, तुम्ही आमची काळजी करू नका, तुम्ही बिनधास्त स्वारीवरती जा. हा पराक्रमाचा शिवनेरी गड आम्हाला सांगतो की एक ना एक दिवस मी तुझ्या अंगणामध्ये खेळायला, बागडायला येणार आहे. हा होकारार्थी विचार शहाजीराजेने ऐकला, आणि काही दिवसानंतर शहाजीराजे जिजाऊ मासाहेबांचा निरोप घेऊन स्वारीवरती गेल्यानंतर मित्रांनो, जिजाऊ मासाहेब तिथं राहू लागल्या होत्या. त्यांच्या पोटामध्ये स्वराज्याचं बीज वाढू लागलं होतं, आणि अनेक दिवस उलटल्यानंतर तो दिवस उजाडला. सकाळपासून जिजाऊ मासाहेबांना अस्वस्थ वाटू लागलं होतं, थोडं थकल्यासारखं वाटू लागलं होतं. पूर्ण दिवसभर जिजाऊ मासाहेबांनी शिवनेरी किल्ल्यावर असणाऱ्या शिवाई देवी पुढे प्रार्थना केली, वंदन केलं, नतमस्तक झाल्या, आणि आपल्या मनातील इच्छा त्या शिवाई देवीला बोलून दाखवली की हे माते, या अन्यायी सत्तेला उलथून टाकण्यासाठी माझ्या पोटी अशा पराक्रमी पुरुषाचा जन्म घाल की जो येथील मानवाचं कल्याण करल, स्त्रियांचं संरक्षण करल, माझ्या शेतकऱ्यांचा उद्धार करल, आणि येथील रयतेला सुंदर असे चांगले आनंदाचे दिवस आणायला असा पुत्र माझ्या पोटी जन्माला घाल. मित्रांनो, जिजाऊ मासाहेबांचं हे ग्रहण जणू काही त्या शिवाई देवीनं ऐकलं असावं. संध्याकाळ झाली, जिजाऊ मासाहेबांना अस्वस्थ वाटू लागलं होतं. आता काय करावं, कसं करावं कळत नव्हतं. जिजाऊ मासाहेब आपल्या महालामध्ये पहुडल्या होत्या. संध्याकाळ झाली, सूर्यास्तही झाला. कुठून तरी सगळीकडे भयान शांतता पसरली होती, आणि त्या भयान शांततेला चिरून गाई वासरांच्या गळ्यातील घंटांचा आवाज अस्पष्ट असा कानावर येऊन पडू लागला होता. पाखरं देखील घरट्याकडे परत गेली होती, आणि त्यावेळी संध्याकाळ झाली, मध्यरात्र होते की काय, आणि त्यावेळी जिजाऊ मासाहेबांच्या महालाभोवती दास दासी फिरतायत, हातामध्ये मशाली घेऊन काहीतरी दास्या कुजबूज करतायत. जिजाऊ मासाहेबांच्या ज्या कोणी सोबत असणाऱ्या मैत्रिणी होत्या त्या काहीतरी कुजबूज करतायत. कुठून तरी असा स्पष्ट आवाज येतोय, आणि त्यावेळी त्या भयान शांतला चिरून फक्त एकच आवाज घुमला. मित्रांनो, त्या सह्याद्रीच्या खोऱ्यामध्ये, त्या शिवनेरीच्या गडावरती फक्त एकच आवाज घुमला, अरे मुलगा झाला, मुलगा झाला, जिजाऊ मासाहेबांच्या पोटी मुलगा झाला. ही किलकारी
त्या सर्व सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये गरजू लागली होती. मित्रांनो, काळ होता 19 फेब्रुवारी 1630 आणि त्याच पुरुषाचा महान पुरुषाचा जन्म झाला होता. त्याचं नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज की. काळ होता 19 फेब्रुवारी 1630. जिजाऊ साहेबांच्या पोटे शिवनेरीच्या किल्ल्यावरती त्याच इतिहास पुरुषाचा, त्याच युग पुरुषाचा जन्म झाला खरा, परंतु अजूनही स्वराज्य निर्माण झालं नव्हतं. मित्रांनो, जिजाऊ साहेबांना शिवरायांच्या सोबत स्वराज्य निर्माण करायचं होतं. बालशिवबा जन्मले खरे, शिवाजी महाराज वाढू लागले होते. त्यांच्यावर संस्कार जिजाऊ साहेब करू लागल्या होत्या. अगदी ज्याप्रमाणे म्हाळसा राणी लखुजीराव जाधवांनी जिजाऊंवर संस्कार टाकले, अगदी त्याचप्रमाणे अतिशय मुत्सद्दी, अतिशय पराक्रमी, अतिशय हुशार आणि अतिशय चनाक्ष असणाऱ्या जिजाऊ साहेब आपल्या पोटच्या मुलाला बालशुभाला मोठं करतायत, वाढवतायत. शिवाजी महाराज वाढत असताना त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक मोठमोठ्या ऐतिहासिक घटना घडामोडी घडल्या. शिवाजी महाराजांना अनेक मोठमोठ्या प्रसंगांना सामोरं जावं लागलं, अनेक मोठमोठ्या गोष्टींना शिवाजी महाराजांना तोंड द्यावं लागलं. परंतु याही परिस्थितीमध्ये जिजाऊ साहेब तिळभरही मागं खचल्या नाही, मागं सरल्या नाही आणि शिवरायांच्या मनावरती कुठलाही परिणाम होऊ दिला नाही. शिवाजी महाराजांचं मनोधैर्य कायम वाढवण्याचं कार्य जिजाऊ साहेबांनी केलं. आता वयवर्ष आहे 8 वयवर्ष असताना शहाजी राजांनी म्हणजे शिवाजी महाराज वाढतायत. 1-2 वर्षाचे झाले, 3-4 वर्षाचे झाले. शिवाजी महाराज आता शिकतायत, शब्दांचं शिक्षण घेतायत, अक्षर ओळख, संस्कृत भाषेचं ज्ञान, पारशी भाषेचं ज्ञान, इंग्रजी भाषेचं ज्ञान, अशा अनेक भाषांचं ज्ञान शिवाजी महाराजांवर होत आहे. आणि शिवाजी महाराज एका सरदाराचा मुलगा आणि भविष्यामध्ये या रयतेचा राजा बनायचा आहे, म्हणून जिजाऊ साहेब शिवाजी महाराजांना शस्त्र आणि शास्त्राचं प्रशिक्षण देत आहेत. मित्रांनो, वय वर्ष 8 आहे आणि शिवाजी महाराजांना घोड्यावर बसायचं, घोड्यावर उतरायचं कसं, घोड्याची लगाम खेचायची कशी, घोड्याला टाच मारायची कशी, याचं प्रशिक्षण दिलं जाते. वय वर्ष 8 आहे आणि सकाळचा सूर्योदय झाला आणि सूर्योदय झाल्यानंतर जिजाऊ साहेब उठल्या, बालशिवांना उठवला. जो कोणता सकाळचा विधी आहे तो पूर्ण झाला आणि शिवाजी महाराजांना सांगितलं, जिजाऊ साहेबांनी जवळ घेतलं की बाळ शिवबा, आज तुम्हाला घोड्यावर बसायचं प्रशिक्षण दिलं जातंय आणि तुम्हाला घोडा घेऊन जायचं आहे. तुमच्यासोबत 2 सरदार आहेत, 3-4 मावळे आहेत आणि यांच्या सोबत जाऊन तुम्हाला घोड्यावर बसायचं, घोड्यावरून उतरायचं, घोड्याला टाच मारायची, लगाम कशी खेचायची, रिकीबी कशी खेचायची याचं प्रशिक्षण देणार आहेत. शिवाजी महाराजांनी मान हलवली आणि त्या सकाळचा सूर्योदय झाल्यानंतर त्या कुठून तरी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून, रानामाळातून, दऱ्याखोऱ्यातून घोड्यांचे टपटप पावलं पडत आहेत. सोबत 3-4 मावळे आहेत, 2 सरदार आहेत आणि त्यावेळी शिवाजी महाराज एका घोड्यावरती बसले. म्हणजे शिवाजी महाराज आहेत 8 वर्षाचे. आता तुम्ही म्हणसाला 8 वर्षाचं पोरग काय घोड्यावर बसणार आहे, परंतु नाही मित्रांनो, आजच्या 8 वर्षाचे मुलं कसे आहेत आणि तत्कालीन काळामध्ये शिवाजी महाराजांची शरीर यष्टी धंदकट होती. शिवाजी महाराजांचा आहार चांगला होता, जिजाऊंनी त्यांचं चांगल्या प्रकारे संगोपन केलं होतं, म्हणून शिवाजी महाराज हे सहजरित्या घोड्यावर बसू शकत होते. आणि शिवाजी महाराज आता घोड्यावर बसण्याचं, उतरण्याचं प्रशिक्षण घेत आहेत, जात आहेत. शिवाजी महाराज बालशिवबा घोड्यावरती बसल्यानंतर त्यांना वाटलं की घोड्याला एक टाच मारली घोडा चालतो, दुसरी टाच मारली घोडा अजून चालतो, तिसरी टाच मारली, चौथी टाच मारली, सोबत 2-3 मावळे आहेत, सरदार आहेत. शिवाजी महाराज बालशिवबा घोड्याला टाच मारतायत. पहिली, तिसरी, चौथी, 5वी, 6वी, 7वी टाच मारली. आता बालशिवबाला घोडा थांबवायचा आहे. घोड्यानं भयंकर वेग घेतला होता, घोडा धावतो आहे, दऱ्याखोऱ्यातून घोडा पळतो आहे आणि बालशिवबाला कळत नव्हतं घोड्याला थांबवायचं कसं, घोड्याचा लगाम खेचायचा कसं. बालशिवबा गोंधळून गेले आणि त्या घोड्यानं भयान वेग घेतला. भरधाव धावणाऱ्या घोड्यावरून बालशिवबा धपकन खाली पडले आणि खाली पडल्यानंतर बालशिवबाला कोपराला खरचटलं, टोंगळ्याचं रक्त निघालं, कुठंतरी रक्तबंबाळ झाले, भयंकर वेदना मनामध्ये दाटून आले, डोळ्यामधून अश्रू खाली उघडतात की काय अशी अवस्था बालशिवबाची झाली. बालशिवबाने इकडं तिकडं पाहिलं, अरे आपल्या सोबत 3-4 मावळे आहेत, 2-3 सरदार आहेत, आपल्याला उचलायला कोणीच जवळ येत नाही. बालशिवबांनी विचार केला, आपल्याला लागलंय, आपण सरदाराचा मुलगा आहोत, आऊसाहेबांनी आपल्या लहानपणापासून तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलंय, वाढवलंय, मोठं केलंय आणि आपण आता घोड्यावरून खाली पडलोय, आपल्याला उचलायला कोणीच जवळ येत नाही. थोडा वेळ शिवाजी महाराज स्तब्ध थांबले, बालशिवबा थांबले स्तब्ध आणि त्यावेळी स्वतःच
उठून उभं राहिले. त्यांनी विचार केला की आता आपल्याला उचलायला कोणी जवळ येणार नाही, आपण घोड्यावरून खाली पडलोय, आपल्याला लागलंय, शरीर रक्तबंबाळ झालंय, आपल्याला दुःख होत आहेत, वेदना होत आहेत, परंतु आपल्याला उचलायला जवळ कोणीच येत नाही. बालशिवबा स्वतःच्या ताकदीवर उठून उभं राहिले आणि त्यांनी आपल्या घोड्याचा लगाम हातामध्ये पकडला आणि हळूहळू महालामध्ये परत आले. महालामध्ये परत आल्यानंतर घोडा सोडला आणि मनामध्ये दाटून आले, दुःख होतंय, रडणार की काय अशी अवस्था बालशिवबाची झालेली आहे. वय वर्ष 8 आहे. शिवाजी महाराज आपल्या महालामध्ये जाऊन झोपले. थोड्यानंतर ही सर्व बातमी जिजाऊ मासाहेबांना समजली आणि जिजाऊ मासाहेब हळूच महालामध्ये जातात. बालशिवबा आता तिथं झोपलेले आहेत आणि जिजाऊ मासाहेब त्यांच्या जवळ जातात. शिवाजी महाराजांना जवळ घेतात, त्यांच्या डोक्यावर हात फिरवतात, कुरवाळतात आणि विचारतात की बाळशिवबा तुम्हाला लागलंय का, खूप लागलंय का, रक्त निघालंय का, वेदना होतात का, अशी आई आपल्या बाळाला विचारते. त्यावेळी बालशिवबा म्हणतात, आऊसाहेब तुम्ही आता आम्हाला बोलू नका, आता तुमच्याशी आमचं आता मौनच धरलेलं आहे आम्ही. आऊसाहेब आम्हाला बोलू नका, फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या आऊसाहेब, आम्ही घोड्यावरून खाली पडलोय, आम्हाला लागलंय, आमच्या टोंगळ्याचं रक्त निघालंय, कोपराला खरचटलंय. आऊसाहेब आमच्यासोबत 3-4 मावळे होते, 2-3 सरदार होते, आम्ही घोड्यावरून खाली पडलोय, आम्ही सरदाराचा मुलगा ना, तुम्ही आम्हाला तळहाताच्या फोडाप्रमाणे वाढवलंय, मोठं केलंय. आऊसाहेब आम्हाला सांगा, आम्हाला उचलण्यासाठी कोणीच का जवळ आला नाही. मित्रांनो, जिजाऊ मासाहेब शिवाजी महाराजांवर संस्कार टाकत होत्या, त्यांना आयुष्य जगण्याचा धडा देत होत्या आणि त्यावेळी शिवाजी महाराजांनी प्रश्न टाकला की आऊसाहेब आम्हाला उचलण्यासाठी कोणीच का जवळ आलं नाही. तेव्हा जिजाऊ बोलल्या, जिजाऊने सांगितलं की बाळशिवबा, माणूस आयुष्यामध्ये घडत असताना पडतो. काय, माणूस आयुष्यामध्ये घडत असताना पडतो आणि पडल्यानंतर तो उठून उभा राहण्यासाठी दुसऱ्याची मदत घेतो. तो माणूस कधी उठून उभा राहू शकत नाही, परंतु आयुष्यामध्ये माणूस घडत असताना पडतो आणि पडल्यानंतर उठून उभा राहण्यासाठी स्वतःच्या ताकदीवर उठून उभा राहतो. तो माणूस आयुष्यामध्ये कधीच पडत नाही. हा सर्वात महत्त्वाचा संस्कार जिजाऊंनी शिवाजी महाराजांवर घातला. मित्रांनो, म्हणून शिवरायांच्या इतिहासामध्ये असं कुठलंच उदाहरण नाही की शिवाजी महाराजांनी कुणापुढं तरी हात पसरलेत, शिवाजी महाराजांनी कुणाला तरी मदत मागितले आणि शिवाजी महाराजांना असं वाटलं कोणीतरी येईल मला स्वराज्य निर्माण करून देईल, कोणीतरी येईल मला राजा बनवून देईल. असं कुठलंच उदाहरण शिवाजी महाराजांच्या अख्ख्या इतिहासामध्ये सापडत नाही. हे संस्कार जे आहेत राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांनी शिवाजी महाराजांवर टाकलेले आहेत. शिवाजी महाराजांनी भलेही तह केले, शिवाजी महाराजांनी भलेही गनिमी कावा वापरला, परंतु शिवराय कधीच कुणापुढे झुकले नाही. स्वतःच्या ताकदीचा वापर करून शिवरायांनी माझ्या सर्वसामान्य रयतेसाठी, माझ्या जनतेसाठी सुंदर असं स्वराज्य निर्माण केलं. हे शिवाजी महाराजांच्या स्वाभिमानाचं, शिवरायांच्या स्वकर्तृत्वाचं गुणगान आज 392 वर्ष उलटून गेल्यानंतर ही होतं आहे. ही मला सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते. याही पुढे जाऊन शिवाजी महाराजांवर जिजाऊ संस्कार टाकतात. त्यावेळी शिवाजी महाराजांना जिजाऊ एकदा सांगल्या की बालशिवबा, तुमच्या स्वराज्यामध्ये असणारी प्रत्येक स्त्री तुमच्या माता भगिनीप्रमाणे आहे. प्रत्येक स्त्रीला आपली आई आणि बहीण म्हणून असा सन्मानाचा दर्जा द्या. शिवरायांनी हेच कार्य, शिवरायांनी हीच नीतिमत्ता आपल्या आयुष्यामध्ये आयुष्यभर ठेवली. म्हणूनच की काय, आज एवढे वर्ष उलटून गेल्यानंतरही शिवरायांचं व्यक्तिमत्व, शिवरायांचं चरित्र आणि शिवाजी महाराजांचा इतिहास तुम्हाला आम्हाला आदर्श वाटतो. हा इतिहास आज तुम्हाला सांगणं मला गरजेचं वाटते. शिवरायांना सांगितलं जिजाऊंनी की शिवबा, आपल्या स्वराज्यामध्ये कधीच कुणामध्ये भेदभाव करू नका, कधीच कुणामध्ये जाती धर्म वंशभेद लिंगभेद करू नका. म्हणून शिवाजी महाराजांसाठी 18 पगड जातीतल्या नररत्नांनी आपलं प्राण अर्पण केलं. शिवरायांनी अशा मावळ्यांची जी कोणती मांदियाळी निर्माण केली होती ती तुम्हाला सांगणं मला महत्त्वाची वाटते. मित्रांनो, ज्यावेळी शिवाजी महाराजांनी कुठलाच धर्मभेद वंशभेद केला नाही, प्रत्येकाला आपला राजा स्वतःचा वाटायचा आणि प्रत्येक सर्वसामान्य माणूस शिवाजी महाराजांना आपला वाटायचा. म्हणून प्रत्येक जाती धर्मातील लोक शिवरायांच्या स्वराज्यासाठी मावळे म्हणून एकत्र आले आणि ह्या 18 पगड जातीतल्या मावळ्यांना शिवाजी महाराजांनी घेऊन स्वराज्य निर्माण केलं. ज्यावेळी शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये स्वराज्याची प्रतिज्ञा घेतली, त्यावेळी शिवाजी महाराजांसोबत अनेक जातीतील मावळे होते आणि त्या मावळ्यांना घेऊन शिवाजी महाराजांनी स्वराज्याची प्रतिज्ञा घेतली. तोरणा किल्ल्यावरती स्वराज्याचं तोरण बांधलं. जिजाऊ मासाहेबांनी शिवाजी महाराजांना सांगितलं होतं की शिवबा, तुमच्या आयुष्यामध्ये जगत असताना, समाजासाठी समाज कल्याणाचं काम करत असताना कधीच अंधश्रद्धा बाळगू नका. ज्यावेळी शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला घेतला तोरणा आणि तोरणा किल्ल्यावरती स्वराज्याचं तोरण बांधलं आणि तोरणा किल्ला आपल्या
काबीज केल्यानंतर आपल्या स्वराज्यामध्ये आणल्यानंतर तेथील उत्खनन करण्यात आलं. तिथं बांधकाम करायचं होतं म्हणून तिथं खोदकाम करण्यात आलं होतं. आणि खोदकाम करत असताना त्या अन्यायी जुलमी सत्तेनं तोरणा किल्ल्यावरती आपल्या हिंदू देवदेवतांच्या सोन्याच्या मूर्ती पुरून ठेवल्या होत्या. त्यांचा खजिना म्हणून तिथं लपून ठेवल्या होत्या, गाढून ठेवल्या होत्या. त्यामध्ये सोनं होतं, चांदी होतं, अशा या धातूंच्या मूर्ती त्या ठिकाणी पुरून ठेवल्या होत्या. आणि गुप्तहेराच्या माध्यमातून शिवाजी महाराजांना ही गोष्ट समजली आणि त्यांनी सांगितलं की आऊ साहेब, आम्ही तोरणा किल्ल्यावरती खोदकाम करू इच्छितो आहे. आणि जिजाऊंनी त्यांना होकार दिला की बालशिवबा, स्वराज्य वाढवायचं आहे म्हणून तोरणा किल्ल्याला तटबंदी बांधणं आवश्यक आहे. तुम्ही अवश्य खोदकाम करा, तेथं बांधकाम करा आणि स्वराज्यातलं पहिलं तोरण बांधलेल्या तोरणा किल्ल्याचं संरक्षण करा. त्या आदेशानुसार शिवाजी महाराजांनी मावळ्यांना आदेश दिले की येथे खोदकाम करा. आणि खोदकाम करत असताना तोरणा किल्ल्यावरती सोन्याच्या चांदीच्या हिंदू देवदेवतांच्या मूर्ती सापडल्या खऱ्या. त्या हिंदू देवदेवतांची योग्य ती पूजा करण्यात आली, मंत्रोच्चार करण्यात आले. आणि नेमकं स्वराज्य आता मोठं होऊ लागलं होतं. स्वराज्यात आलेला पहिला किल्ला तोरणा. आणि स्वराज्यामध्ये पैसा नव्हता, स्वराज्यामध्ये सैनिक नव्हते, मनुष्यबळ कमी होतं आणि पैसा देखील कमी होता. म्हणून जिजाऊ मासाहेबांनी सांगितलं, अरे आपल्याला मानवतेच्या कल्याणासाठी काम करायचंय, रयतेसाठी काम करायचंय. येथील रयतेला अनेक प्रकारे लुटून नेलंय, येथील रयतेचं धनधान्य लुटून नेलंय. येथील रयतेंना मानसिक मनोबळ देणं गरजेचं आहे, त्यांना आर्थिक पाठबळ देणं गरजेचं आहे. म्हणून जिजाऊंनी सांगितलं, शिवबा स्वराज्यामध्ये आता पैसा नाही आणि आपल्याही कडं पैसा नाही, म्हणून ह्या ज्या सोन्याच्या मूर्ती आहेत त्या मूर्ती वितळवा. त्या मूर्ती वितळून त्याची सोन्याची नाणी बनवा आणि नाणी बनवून तुमच्या स्वराज्यासाठी काम करणाऱ्या मावळ्यांना ह्या ज्या नाणी आहेत ते पगारी स्वरूपामध्ये द्या. म्हणून शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा पगारीची व्यवस्था केली. आज आपण जी महिन्याला पगार उचलतो, जे कोणी शासकीय नोकर आहेत, आपण ही महिन्याला जी पगार उचलतो, या पगारीचे जनक कोण असतील तर छत्रपती शिवाजी महाराज आहेत. शिवाजी महाराजांनी प्रत्येकाच्या हाताला काम दिलं आणि त्या कामाचा योग्य तो मोबदला दिला. स्वराज्य वाढत असताना शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याचं एक नाणं बनवलं होतं. त्या नाण्याचं त्याचं सोन्याचं नाणं बनवलं आणि प्रत्येकाच्या कामाचा मोबदला म्हणून त्यांच्या हातावरती सोन्याचं नाणं ठेवण्यात आलं. हे जे विज्ञानवादी धोरण आहे. जिजाऊ मासाहेब अशाही म्हणल्या असत्या की शिवाजी महाराज, की बालशिवबा, आपल्या सोन्याच्या मूर्ती सापडलेल्या आहेत, या मूर्ती वितळू नका, त्यांची पूजा अर्चा करा, त्यांच्या पुढे एखादा नवस बोला, अशा जिजाऊ मासाहेब म्हटल्या असत्या. परंतु नाही, जिजाऊ मासाहेबांनी विज्ञानवादी दृष्टिकोन शिवाजी महाराजांना सांगितला की शिवराय, शिवबा, ह्या सोन्याच्या मूर्ती वितळवा आणि ज्यांना अन्नधान्य नाही अशा लोकांना ह्यातून मिळणाऱ्या पैशा माध्यमातून अन्नधान्य द्या. प्रत्येकाच्या पोटाला पोटभर भाकरी आणि अंगाला अंगभर कपडा मिळणं गरजेचं आहे. म्हणून जिजाऊंनी हा विज्ञानवादी दृष्टिकोन शिवाजी महाराजांवरती टाकला. मित्रांनो, त्याही पलीकडे जाऊन शिवाजी महाराजांना विज्ञानवादी दृष्टिकोनातून वाढवत असताना जिजाऊ मासाहेबांनी सांगितलं की बालशिवा, धर्मनिरपेक्षतेचं धोरण तुमच्या स्वराज्यामध्ये वाढवा. तुम्हाला माहित आहे, शिवरायांच्या स्वराज्यामध्ये सर्व 18 पगड जातीतील मावळ्यांची मांदियाळी निर्माण करण्यात आली होती. आता शिवरायांचं धर्मनिरपेक्षतेचं धोरण सांगत असताना मला आवर्जून सांगावंसं वाटतंय. ज्यावेळी आपल्या भारतावरती 2008ला अतिरेकी हल्ला झाला, आपल्या मुंबईच्या ताज हॉटेलवरती हल्ला झाला, त्यामध्ये आपले पोलीस दलातील मोठमोठे अधिकारी शहीद झाले, अनेक सर्वसामान्य नागरिक मारले गेले. परंतु 16व्या शतकामध्ये शिवाजी महाराजांना माहित होतं की परकीय कुठून येत असतील तर फक्त आणि फक्त एकमेव मार्ग म्हणजे आपला समुद्र मार्ग, आणि या समुद्रावरती वचक बसवणं अतिशय गरजेचं आहे. हे 16व्या शतकामध्ये शिवाजी महाराजांना कळवलं होतं. म्हणून शिवाजी महाराजांनी त्या दर्यावरती वचक बसवण्यासाठी, त्या समुद्रावरती वचक बसवण्यासाठी मुस्लिम धर्मातील दौलत खान नावाच्या एका मुस्लिम सरदाराची नेमणूक त्या ठिकाणी केली होती. याही पुढे जाऊन म्हणजे शिवरायांचं मला धर्मनिरपेक्षतेचं धोरण सांगायचं. शिवाजी महाराज कोण होते धर्मानं? सांगा, कोण होते? कोणीतरी बोला. हिंदू. शिवाजी महाराज हिंदू होते, त्यातल्या त्यात मराठा. आणि दौलत खान कोण होता? मुस्लिम धर्मातला. म्हणजे शिवाजी महाराजांनी भेदभाव केला का? हो, नाही. म्हणजे मुस्लिम धर्मातील दौलत खानाचा त्या ठिकाणी दौलत खानाची नेमणूक करून शिवाजी महाराजांनी आपल्या धर्मनिरपेक्ष धोरणाला सुरुवात केली. आणि त्याही पुढे जाऊन पन्हाळगडामध्ये शिवाजी महाराजांसाठी जीव देणारा शिवा काशीद म्हणजे एका वारीक समाजामध्ये जन्माला आलेला मुलगा शिवरायांसाठी आत्माहुतीसाठी तयार होतो, स्वतःचा प्राण अर्पण करतो. त्या शिवा काशीदला वाटलं का हो शिवाजी महाराजांनी आपल्याला सोन्याचे नाणे द्यावे, काहीतरी शिवाजी महाराजांनी आपल्याला एखादं पद द्यावं,
असा विचार त्याने केला का हो? नाही. त्याला फक्त एवढं माहित होतं की शिवाजी महाराजांनी हे जे कार्य हाती घेतलेलं आहे, शिवराय जे स्वराज्य निर्माण करत आहेत, ते स्वराज्य सर्वसामान्यांचं आहे, प्रत्येकाचं आहे, माझं आहे, तुमचं आहे, येथे असणाऱ्या प्रत्येक जनतेचं रयतेचं स्वराज्य आहे. म्हणूनच शिवाजी महाराजांसाठी प्राण अर्पण करणारे ते मावळे पुढे आले होते. त्याही पुढे जाऊन मला सांगावं असं वाटतंय, शिवाजी महाराजांसाठी गुप्तहेरी करणारा आयुष्यातल्या शेवटच्या क्षणापर्यंत शिवाजी महाराजांनी ज्यांना नेमलं होतं ते रामोशी समाजातील म्हणजेच आदिवासी समाजातील असणारे बहिर्जी नाईक यांनी शिवरायांच्या स्वराज्याचा तिसरा डोळा म्हणून काम केलं. उन्हाळा पाहिला नाही, पावसाळा पाहिला नाही, हिवाळा पाहिला नाही, कुठलाही ऋतू असो, कुठल्याही ऋतूमध्ये शिवरायांच्या स्वराज्याचा तिसरा डोळा म्हणून हेरगिरी करणारे बहिर्जी नाईक हे रामोशी होते. या रामोशी समाजातल्या बहिर्जी नाईकांना काय गरज होती हो? त्यांना पैसा पाहिजे असेल तर त्यांनी कुठल्याही मार्गातून मिळवला असता, त्याला एखादं पद पाहिजे असेल तर त्यांनी कुठल्याही मार्गातून मिळवलं असतं. परंतु नाही, त्यांना चांगल्या प्रकारे माहित होतं की शिवरायांनी हाती घेतलेलं काम हे माझ्यासाठी आहे, शिवाजी महाराजांनी हाती घेतलेलं काम हे रयतेसाठी आहे, जनतेसाठी आहे. म्हणून शिवाजी महाराजांसाठी प्राण अर्पण करणाऱ्या या नररत्नांनी जे कार्य केलं ते कार्य शिवाजी महाराज कधी विसरले नाही मित्रांनो. काही पुढे जाऊन आता आम्ही वकिली क्षेत्रातले, या ठिकाणी तुमच्या गावातील देखील एक वकील आहेत, विचार मंचावर माननीय कदम सर आहेत, आणि या ठिकाणी मी देखील कोर्टामध्ये काम करत असताना वकिलाची भूमिका कशी असते आणि शिवाजी महाराजांची भूमिका तत्कालीन काळातली काय होती हे मला तुम्हाला सांगायचे. शिवरायांचं न्यायविषयक धोरण सांगत असताना शिवाजी महाराजांनी जे काही न्यायविषयक कार्य केलं, शिवराय ज्या काळामध्ये वाढत होते, मोठे होत होते, स्वराज्य निर्माण करत होते, त्या काळामधली परिस्थिती कशी होती? अतिशय प्रचंड अशी अन्यायाची व्यवस्था. तत्कालीन काळामध्ये मोठमोठे सरंदामदारशाह होते, तत्कालीन काळामध्ये मोठमोठे राजे होते, तत्कालीन काळामध्ये मोठमोठे सरदार होते, आणि हे सरदार फक्त आणि फक्त गादीवर बसून राज्यकारभार करायचे. प्रत्यक्षात रणांगणामध्ये कोणी जायचं नाही. कोणाला मारायचे तर आपल्या हाताखाली असणाऱ्या सरदारांना मारायचे, कुणाला मारायचे तर आपल्या सैन्यामध्ये भरती असणाऱ्या गोरगरीब सैनिकांना मारायचे, आणि आपण फक्त आणि फक्त गादीवर बसायचे. आणि ती गादी देखील स्वतः निर्माण केलेली नव्हती, वारसा हक्काने मिळालेली गादी होती. असे राजे तत्कालीन काळामध्ये होते. आणि या राजांच्या दरबारामध्ये सर्वसामान्य माणसाला जाण्याचा अधिकार नव्हता, तेथे जाऊन न्याय मागण्याचा अधिकार नव्हता. एखाद्या साधारण शेतकऱ्यावरती अन्याय झाला तर त्याला न्याय देण्याचं काम त्या भागामध्ये नेमून दिलेला एखादा सरदार करायचा, एखादा वतनदार करायचा. आणि तो वतनदार समोरच्या पार्टीकडून जर थोडीफार लाच मिळाली, थोडाफार पैसा मिळाला, तर ज्या माणसावरती अन्याय झालाय त्याच्या बाजूने कधीच न्याय द्यायचा नाही. परंतु त्या सर्वसामान्य शेतकऱ्याला आयुष्यभर अन्यायच सहन करावा लागायचा. म्हणजे ही जी व्यवस्था होती ही तत्कालीन काळामध्ये होती मित्रांनो. शिवाजी महाराजांनी ही व्यवस्था मोडीत काढली, आणि शिवाजी महाराजांनी आदेश काढला, फतवा काढला, आणि प्रत्येकाला सांगितलं, गावागावामध्ये दवंडी पिटवण्यात आली, आणि सांगण्यात आलं की कुणाला जर न्याय पाहिजे असेल तर त्यानं प्रत्यक्ष शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये यायचं आणि दरबारामध्ये येऊन न्याय मागायचा. तुमचं न्यायाची बाजू मांडण्याचा अधिकार तुम्हाला आहे, स्वतः तुम्ही येऊन न्यायाची बाजू मांडू शकता. आणि हा जो बदल आहे तत्कालीन काळामध्ये दिसू लागला होता. म्हणजे इतर राजाच्या तुलनेमध्ये शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे लोककल्याणकारी होतं, शिवाजी महाराजांचं स्वराज्य लोकहिताचं होतं. शिवरायांचं स्वराज्य प्रत्येकाच्या जगण्यासाठी पाठबळ देणारं आणि प्रत्येकाला मानवतेचं, माणुसकीची वागणूक देणारं स्वराज्य होतं. म्हणून प्रत्येकाला वाटू लागलं होतं की शिवरायांचं स्वराज्य वाढावं, शिवरायांचं स्वराज्य मोठं व्हावं, आणि शिवरायांचं स्वराज्य असंच चिरंतर वाढावं, ही भूमिका प्रत्येकाच्या हृदयामध्ये, प्रत्येकाच्या मनामध्ये होते. आता शिवाजी महाराजांचं न्यायविषयकतेचं धोरण सांगत असताना मला तुम्हाला सांगावं असं वाटते, शिवाजी महाराजांचे थोरले पुत्र संभाजी महाराज यांच्यावरती काही सरदारांनी म्हणा, काही वतनदारांनी म्हणा, काही लोकांनी त्यांच्यावरती एक आरोप टाकला होता की संभाजी महाराजांनी कुठल्या तरी गोदू नावाच्या स्त्रीला, तिच्या चारित्र्याला हात घातला, तिला बदनाम करण्याचं किंवा तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. हा जो आरोप ज्या कोणत्या लोकांनी टाकला होता त्या लोकांना एका बाजूला उभं करण्यात आलं, एका बाजूला छत्रपती संभाजी महाराजांना म्हणजे शिवरायांच्या मोठ्या पुत्राला उभं करण्यात आलं. यातूनच आपल्याला दिसून येतं की शिवाजी महाराजांनी न्यायाच्या कठड्यामध्ये स्वतःच्या मुलाला उभं केलं.
त्याच जागी जर इतर कुठला राजा असता तर त्यांना असं केलं असतं का हो? तर नाही. याचे अनेक उदाहरण आहेत. इतर राजाच्या मुलांनी, इतर राजाच्या घरच्यांनी किंवा इतर राजांच्या नातेवाईकांनी जर कुणावर अन्याय केला असेल तर त्याला शिक्षा दिली जायची नाही, आणि शिक्षा जर दिलीच तर ती सौम्य स्वरूपाची शिक्षा दिली जायची. याच उलट छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं वैशिष्ट्य असं आहे, शिवाजी महाराजांनी न्यायाच्या कठड्यामध्ये छत्रपती संभाजीला म्हणजे स्वतःच्या पोटच्या मुलाला उभं केलं आणि त्याला कडक शिक्षा देण्याचं कार्य केलं. त्याला स्वराज्यामधून बहिष्कृत करण्यात आलं आणि संभाजी राजांना स्वराज्यामधून बाहेर काढून कुठंतरी संगमेश्वरमध्ये राहण्याची व्यवस्था केली, कुठल्या तरी सज्जनगडावरती राहण्याची व्यवस्था संभाजी महाराजांची केली. हा जो न्यायविषयक दृष्टिकोन छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे हे मला तुम्हाला सांगावंसं वाटते. याही पुढे जाऊन छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराजांचे जे कोणते शिवाजी महाराजांबद्दल असणारी श्रद्धानिष्ठा मावळे होते हे तुम्हाला सांगत असताना मी सांगते, ज्यावेळी प्रतापगडच्या पायथ्याला अफजल खान भेटायला शिवाजी महाराजांसाठी आला होता आणि अफजल खान भेटायला आल्यानंतर आदिलशहा मरण पावला होता. आदिलशहाची बडी बेगम गादीवर बसली होती आणि विजापूर येथून आदिलशहा शिवाजी महाराजांसाठी निघाला होता. शिवाजी महाराजांना मारण्यासाठी, शिवाजी महाराजांना संपवण्यासाठी आदिलशहा विजापूर निघाला. त्यावेळी शिवाजी महाराजांचं सैन्य होतं मित्रांनो फक्त आणि फक्त 12,000 सैन्य. स्वराज्यामध्ये पैसा नाही, स्वराज्यामध्ये जास्त धान्य देखील नाही. शिवाजी महाराजांसारखं घोडे कमीच होते आणि हत्ती तर शिवरायांकडे नव्हतेच. ज्यावेळी अफजल खान शिवरायांची भेट घेण्यासाठी येऊ लागला होता त्यावेळी शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी विजापूरहून अफजल खान नावाचा सरदार अशा प्रकारे निघाला होता की त्याने सोबत 22,000चं सैन्य घेतलं. त्यामध्ये 10,000 पायदळ होतं, 12,000 घोडदळ होतं, त्याच्यासोबत 60 ते 65 हत्ती होते. भला मोठा खजिना घेऊन, पैसा घेऊन निघालेला अफजल खान इकडे येतोय प्रतापगडावरती शिवाजी महाराजांची भेट घेण्यासाठी. आणि येत असताना तो काय सरळ मार्गाने शांत पद्धतीने येत नव्हता मित्रांनो, त्याला चांगल्या प्रकारे माहीत होतं. आणि त्यावेळी महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये असा बोलबाला सुरू होता की शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्माण करण्यासाठी, मानवाचं कल्याण करण्यासाठी ती तुळजापूरची भवानी माता काय करते, आशीर्वाद देते. तुळजापूरची भवानी मातेने शिवाजी महाराजांना तलवार दिलेली आहे आणि शिवाजी महाराज गुप्त पद्धतीने काहीतरी जादू करतात आणि कुठंतरी लुप्त होतात आणि तुळजापूरच्या भवानीचं दर्शन जाऊन घेतात. अशी काहीतरी बोलणी तत्कालीन काळामध्ये चालू होती. आता अफजल खानाला वाटलं खरं असेल, खोटं असेल, काही असेल, परंतु शिवरायांचं आणि शिवाजी महाराजांच्या सैनिकांचं मनोबल खचवायचं असेल, त्यांचं खच्चीकरण करायचं असेल तर पहिल्यांदा काय करावं लागल, शिवाजी महाराजांना शक्ती देणारी ती तुळजापूरची भवानी पाडावी लागल, तिचं मंदिर पाडावं लागल, तिला नेस्तनाबूत करावं लागल. म्हणून अफजल खान सरळ शिवाजी महाराजांची भेट घ्यायला आला नाही मित्रांनो. त्याने तुळजापूरच्या भवानी मातेचं मंदिर पाडलं. तेथील असणाऱ्या हिंदू आणि शिवरायांवर श्रद्धा असणाऱ्या लोकांना अन्याय करण्याचं काम केलं. तेथील लोकांना मारलं, कापलं, त्यांच्यावरती अन्याय केला. आता ह्या गुप्तहेर बातम्या शिवाजी महाराजांकडे येऊ लागल्या, पोहोचू लागल्या होत्या. अफजल खान येतोय आणि येत असताना सरळ रस्त्याने येत नाही तर तो आपल्या स्वराज्यातील रयतेवर अन्याय करत येतो आहे. त्या लोकांना मारतो आहे, त्या लोकांना कापतो आहे, त्यांना लुटतो आहे. त्यांच्या सुंदर असणाऱ्या बायका सुना ह्यांना लुटण्याचं काम तो अफजल खान करतो आहे. शिवराय विचार करतात आता याचं करायचं कसं, याचा बंदोबस्त करायचा कसा. तो 22,000ची फौज घेऊन येतो आहे, सोबत सैन्य आहे, मनुष्यबळ आहे, सोबत शस्त्रबळ आहे. त्याही पलीकडे जाऊन अफजल खान हा बलाढ्य धिपाड असणारा अतिशय राक्षसी अवतार आपल्याला भेटण्यासाठी येतो आहे. शिवाजी महाराज तिथं खचले नाही, शिवाजी महाराज घाबरले नाही, शिवाजी महाराजांनी पळ काढला नाही, कुणाकडे मदत मागितली नाही. मित्रांनो, शिवाजी महाराजांनी ठरवलं आपला वकील कोण घेऊन जायचा, अफजल खान मुस्लिम होता आणि शिवाजी महाराजांनी आपल्या सोबत अफजल खानाची भेट घेण्यासाठी प्रतापगडाच्या पायथ्याला जात असताना आपल्या सोबत मुस्लिम धर्मातील काजी हैदर नावाचा वकील घेऊन गेले. कृष्णा भास्कर कुलकर्णी अफजल खानाचा वकील म्हणून आला होता. आता तुम्हाला मला सांगावं असं वाटते, एका पक्षकाराचा वकील मुस्लिम, एका पक्षकाराचा वकील हिंदू. बरं, हिंदू असला तर असला, आपल्याला त्याचा काही विरोध नाही, परंतु शिवाजी महाराजांचं विश्वासाचं नातं आणि शिवरायांच्या बद्दल अतिशय निष्ठेची भावना असणारे 18 पगड जातीतील जे लोक होते, जे मावळे होते, ते काजी हैदर शिवाजी महाराज तिथं अफजल खानाच्या भेटीमध्ये घेऊन जातात
अफजल खान मुस्लिम आणि शिवाजी महाराजांचा वकील कोण? काजी हैदर मुस्लिम. आता काजी हैदर आणि त्या अफजल खान या दोघांची जर युती झाली असती तर शिवाजी महाराजांचं काय झालं असतं? वकील मंडळी सांगा काय झालं असतं सर? संपलेच असते ना. शिवाजी महाराजांचा वकील मुस्लिम आणि तो चाल करून आलेला अफजल खान मुस्लिम. आता ह्या मुस्लिमांची जर करता तिथं युती झाली असती, हे दोघं एक झाले असते तर शिवाजी महाराज काय झाले असते? संपले असते. परंतु नाही मित्रांनो, काजी हैदरच्या मनामध्ये शिवाजी महाराजांबद्दल असणारी प्रतिमा ही देवाची होती. काजी हैदर शिवाजी महाराजांना देव मानायचे आणि त्या अन्याय अत्याचार करणाऱ्या अफजल खानाचा कोथळा काढला. इतिहासामध्ये हा क्षण सुवर्ण अक्षरामध्ये लिहिण्यात आला आणि आज म्हणूनच आज 392 वर्ष उलटून जातात म्हणून शिवरायांचा जयघोष कोणत्या कारणासाठी होतो तर प्रत्येकाच्या मनामध्ये अरे दुश्मनांना देखील आपला राजा महान वाटायचा, ही प्रतिमा होती म्हणून आज आपण त्यांच्या नावाचा जयघोष करतोय. मित्रांनो, याही पुढे जाऊन ज्यावेळी आपल्या भारतीय स्वातंत्र्याचा लढा चालू होता, लढा चालू असताना तुम्हाला आम्हाला सर्वांना सर्व परिचित आहेत. शिवरायांच्या काळामध्ये तर प्रत्येकाच्या मनामध्ये शिवाजी महाराजांबद्दल असणारी निष्ठा अतिशय उच्च कोटीची होती. परंतु आपल्या भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये असणाऱ्या भगतसिंगांचं नाव ऐकलंय का? भगतसिंगांच्या मनामध्ये देखील शिवाजी महाराजांची प्रेरणा होती आणि शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन भगतसिंगांनी या भारतीय स्वातंत्र्यामध्ये प्राणार्पण केले. ऐन तारुण्यामध्ये असणारा तो युवक, त्याच्या चेहऱ्यावरती मिशा देखील फुटल्या नव्हत्या मित्रांनो. ऐन तारुण्यामध्ये असणारा तो युवक, त्यालाही प्रेम झालं असतं, त्यालाही एखादी सुंदर युवती भेटली असती, त्यालाही संसार करावा वाटला असता, त्यालाही आई होती, त्यालाही वडील होते, त्यालाही सुंदर जग होतं, त्यालाही जीवाला जीव लावणारे मित्र होते. परंतु नाही मित्रांनो, भगतसिंगांनी शिवाजी महाराजांचा इतिहास वाचला आणि शिवाजी महाराजांचा इतिहास वाचून त्यातून प्रेरणा घेऊन भगतसिंगांनी या भारत मातेसाठी बलिदान केलं आणि बलिदान करत असताना फासावर जात असताना भगतसिंग म्हणतात, जिस चोले को पहन शिवाजी खेले अपनी जान पर. भगतसिंग काय म्हणतात? जिस चोले को पहन शिवाजी खेले अपनी जान पर, उस चोले को पहन के निकला हम मस्तों का टोला मेरा, रंग दे बसंती चोला माहे, रंग दे बसंती चोला. बघा, शीख धर्मातील कोण? भगतसिंग. भगतसिंगांनी शिवरायांचा इतिहास वाचला, त्यातून प्रेरणा घेतली आणि या भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी आपलं हसत हसत बलिदान दिलं. हा शिवाजी महाराजांचा इतिहास आजच्या तरुणाईला प्रेरणा वाटावा. शिवाजी महाराजांचा इतिहास आजच्या तरुणाईच्या नसानसामध्ये वाहावा. शिवाजी महाराजांचा इतिहास, शिवरायांचं अष्टपैलू व्यक्तिमत्व आणि शिवाजी महाराजांच्या अंगामध्ये असणारे गुण आजच्या तरुणाईच्या अंगामध्ये यावे, ह्याचसाठी शिवरायांचा जयघोष होणं मला गरजेचं वाटतं. याही पलीकडे जाऊन वय वर्ष शिवाजी महाराजांना 50च लाभलं मित्रांनो. 50 वर्षामध्ये शिवाजी महाराजांनी कधीच कुठलं व्यसन केलं नाही. परंतु आज आपण गावागावामध्ये, खेड्यापाड्यामध्ये पाहतो, शहरामध्ये पाहतो, सगळीकडे पाहतो, आमच्या तरुणाईमध्ये काय वाढत चाललंय? व्यसनाधीनतेचं प्रमाण वाढत चाललंय. एकमेकांना हाणायचं, एकमेकांना मारायचं आणि काहीतरी विकृती घडवायचं, याचं प्रमाण अति जास्त वाढत चाललंय. शिवाजी महाराजांचा आदर्श घ्यायचा असेल तर उभ्या आयुष्यामध्ये कधी व्यसन करू नका. शिवाजी महाराजांचा आदर्श घ्यायचा असेल, उभ्या आयुष्यामध्ये कोणत्या स्त्रीचं जगणं मुश्किल करू नका, एखाद्या स्त्रीला बदनाम करण्याचं काम करू नका. आपण जर का अर्थ आपल्या आयुष्यामध्ये ह्या गोष्टींचा बदल केला तर खऱ्या अर्थानं शिवाजी महाराज आपण अंगीकारले. डीजे लावून शिवाजी महाराज डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा अनेक व्याख्यानाच्या माध्यमातून, शिवाजी महाराजांच्या इतिहास वाचनाच्या माध्यमातून शिवाजी महाराज डोक्यामध्ये घेणं अतिशय काळाची गरज आहे. पटतंय का? खऱ्या अर्थाने शिवाजी महाराज आपण डोक्यामध्ये घ्यायला पाहिजे. शिवराय कसे होते, शिवराय कसे चालायचे, शिवराय कसे बोलायचे, शिवराय कसे वागायचे, हे तुम्ही आम्ही समजून घेणं मला गरजेचं वाटतंय. आता शिवाजी महाराजांचा इतिहास आपण यूट्यूबवरती ऐकतो, शिवाजी महाराजांचा इतिहास आपण शेरोशायऱ्यातून बोलतो, मोठमोठा आवाज काढून शिवाजी महाराजांचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न करतो. परंतु खरा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर शिवरायांचा इतिहास इंग्रजी लेखक सर जदुनाथ सरकारांनी आपल्या शिवाजी अँड हिज टाइम्स नावाच्या पुस्तकामध्ये इतिहास लिहिलाय. खरं तर शिवाजी महाराजांचा इतिहास लिहिणारे हे जे सर जदुनाथ सरकार होते, हे बंगाल प्रांतातले लेखक होते. कोण होते? बंगाली लेखक.
महाराष्ट्रीयन होते का, मराठी होते का? नाही, बंगाली लेखक. त्यांनी शिवाजी महाराजांचा इतिहास लिहिला आणि त्यांनी शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये खऱ्या अर्थानं शिवराय कसे वागायचे ह्या बारीक सारी गोष्टी नमूद केलेल्या आहेत. तो इतिहास आम्ही वाचला पाहिजे. जिजाऊंचा इतिहास वाचत असताना मदन पाटलांची कादंबरी आऊसाहेब वाचली पाहिजे. शिवाजी महाराजांचा इतिहास वाचत असताना विश्वास पाटील यांचा शिवाजी महाराजांचा समग्र इतिहास वाचला पाहिजे. खऱ्या अर्थानं बखरींच्या माध्यमातून, साहित्याच्या माध्यमातून, ग्रंथांच्या माध्यमातून शिवराय आम्ही समजून घेणं मला गरजेचं वाटते. शिवाजी महाराजांनी व्यसन कधीच केलं नाही. स्त्रियांचं संरक्षण केलं, धर्मनिरपेक्षतेचं काम केलं. आता खेड्यापाड्यामध्ये आपण बघतो, गावाची ग्रामपंचायत आली का तुम्हाला दिसते का ह्या गोष्टी? गावाची ग्रामपंचायत आली की कुणातरी एका पक्षाचा झेंडा घ्यायचा, कुणातरी एका रंगाचा झेंडा घ्यायचा आणि उदो करायचा, असे प्रकार दिसतात. परंतु तुम्हाला सांगायचंय, आपल्या मानव जातीनं आपले महामानव वाटून टाकले जातीपातीमध्ये आणि त्या महामानवांचे झेंडे देखील वाटून टाकले, धर्मामध्ये रंग वाटून टाकले. एक वास्तव परिस्थिती तुम्हाला सांगायची वाटते. आता मराठा म्हणलं, शिवजयंती म्हणलं की आपण कुठल्या रंगाचा झेंडा घेतो? कुठल्या? बोला. भगवा. त्यानंतर मुस्लिमांचा रंग कुठला हो? हिरवा. आणि बौद्धांचा निळा, धनगरांचा पिवळा, मातंगांचा लाल. लाल असतो का? बघा, आपण पटपट उत्तर देतोय. जातीपातीमध्ये रंग वाटले, त्यांचे झेंडे वाटले आणि जातीपातीमध्ये महामानव देखील वाटले. शिवाजी महाराज म्हणलं की मराठ्यांचे, बाबासाहेब म्हणले की बौद्धांचे, अण्णाभाऊ साठे म्हणले की मातंग